अरे रुक ना भाई, तुला एवढी काय घाई? पैसे काय पळून जातात का? अरे खेडी यार, गेले 6 महिने झाले तू माझ्याकडनं 3000 घेतली. तू पैसे तर देत नाही, वर इथे मुंबईला पळून आलाय. पळून नाही आलो, कामासाठी आलोय मी. आणि पळून आलो असतो तर तुला भेटायला बोलवलं असतं का इथे? काय देतो देतो, काम झालं की पैसे देतो तुझे. काय काम? तू काय काम करणार माहितीये? इसकी टोपी उधर, उसकी टोपी उधर. ए भाई, त्याला पण स्किल लागतं माहितीये का? प्रत्येकाला नाही जमत. आणि आता मला एक मोठा माणूस भेटायला येतोय. तू जा आता. मोठा माणूस? उगाच काहीतरी ढाचे द्यायचे. अरे खरंच भेटायला येतोय. एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे, सीईओ. कळलं का? गुरुनाथ सुभेदार नाव आहे त्याचं. अरे एक दिवस एवढा मोठा माणूस होईल ना, 3000 काय मी 30,000 रुपये टाकेल तुझ्या समोर, तू बघत राहशील. अरे भाई आता काहीतरी दे ना. पुण्याला जायला पैसे नाही आहेत माझ्याकडे. पुण्याला जायचंय का तुला? पुण्याला जायचंय ना? अरे बघ सांग ना यार, माझी बाईक घेऊन जा. बाईकची चावी तिथे पडली आहे बघ. ये जा. अरे आपलीच आहे. हा आता आलो ना तेव्हा पडली असेल. हा आपलीच आहे, आपलीच आहे. हे बघ, माझी बाईक घेऊन जा. मी तुझे 3000 रुपये परत दिले ना तरच बाईक परत दे. ओके चल चल, बाय बाय. अरे गुरुनाथ, वेलकम वेलकम. काय झाली? अरे तू कशाला थांबलाय? आपण ते बिझनेस बोलू ना, नंतर बोलू. नंतर बिझनेस? हा 3 लक्षात आहे माझ्या. हा जा जा जा, बस ना डार्लिंग बस. हा बोल, काय प्रॉब्लेम झालाय? काय व्हायचं बाकी यार आता? आता बिलकुल हारायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही.